मोठ्या गाड्या पण सोडायला लागल्या, ट्रॅफिक लागले मला वाटतं. चला भोंगा फाईल वरनं ब्रिज वरनं जायचा. कराडच्या नवीन पुला आपलं सहर्ष स्वागत आहे. काय ना हो कारवाल्याने दिला असता त्यानं कळायला नाही गेला. भावना आमच्या भागात असलं वातावरण खवड झाले का ना राव, बघूसच वाटतंय बघा. पाठीमागे सुटून पुढे मारलाय ते माग्याला पाहिजे ना, त्यामुळे आता अडकलो सगळे. लग्गे या ट्रॉफिक लग्गे वाट इथनं जाम लागलंय वाटतं. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्री आपण भरून आलो होतो मुंबईवरनं, बेंगलोरला चाललोय. तर अवतार बघा कसा झालाय. केस कापायची ती महत्वाची, दाढी करायची लय बेकार दिसते, त्यामुळे आलोय दाढी करायला भावाकडं. दाढी बिडी करू आणि लगेच निघू. तर आता इथून कराड टू बेंगलोर आपला प्रवास होणार आहे मस्त असा. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. भावानं वाघ झालाय, टकाटक दाढी बिडी करून केस बिस कापून आता टकाटक मध्ये निघतोय बघा. तर चला करूया आपल्या प्रवासाला सुरुवात बेंगलोरच्या दिशेनं. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद, ज्योतिबाच्या नावानं चांग बल, जय श्री महाकाल. किती पण लवकर निघायचं म्हटलं का नाही, वेळ येऊ होतोय. 5 वाजले आता बरोबर. 3:30 वाजता आलेलो, दाढी बिडी केली, टकाटक झालो आणि आता वाजल्यात जवळजवळ 5 वाजल्यात. चला कराडात जास्त 5:30 आणि चला कराडात आता ट्रॅफिक वगैरे लागायला नको, त्या हिशोबानं जाऊ. कराडात पोहोचले भावना, नदीच्या पुलावर जाम लागले. कसा नजारा आहे बघा आमचा कराडाचा. ती आमची कोयना माहिती तिकडून आलेली आणि इकडं असं हे कृष्णाम आहे. पुढे जाऊन संगम झालाय. आला वरनं गाड्या सोडतात वरतून, बरं झालं की मग. चला वरनं घालू. अवजड वाहनं पण सोडायला लागली बघा वरनं, मोठ्या गाड्या पण सोडायला लागल्या, ट्रॅफिक लागले मला वाटतं. चला भोंगा फाईल वरनं ब्रिज वरनं जायचा. भावना कराडाचा ब्रिज चालू झाल्यामुळं नाही, कासेगावात 10 मिनिटात कसं आलो कळलंच नाही. लय भोंगाड गाडी आली राव, लय भारी ब्रिज झालाय टकाटक. अजून जरा फिनिशिंग चालू आहे, किरकोळ डांबे मासा लावायचं चालू आहे बघा. डांब कॅमेरा आणि वातावरण कसं दिसतंय भावना बघा. कासेगावात पोचलोय. कराडात तर असलं भारी होतं का नाही वर्ण ब्रिजच्या, आणि आता कसं दिसतंय बघा निळ. नाद्या बाद विषय आहे, नाद करत्या काय सातारा सांगलीचा. कसं दिसतंय नाद खोळा गणपत पोळा. असं वातावरण पाहिजे, वातावरण कुठं मजा आहे. हा गाडीचा लय भारी वाटतं मला असल्या वातावरणात. भोंगाड असते बघा गाडी. आता असंच आहे, पावसाळा आला की असंच असते बघा खट्ट मध्ये. हा आमच्या भागात असलं वातावरण खवड झाले का ना राव, बघूसच वाटतंय बघा. असं वाटतंय कुठं केरळातच आलो का काय. कसलं दिसतंय बघा की. अयो नाद करताय काय नाद. नाद खोळा दिसते राव, लय भारी वाटतंय. असं वाटतंय की डोळ्यानं बघतच राहावं, असलं ढग दिसते राव, लय भारी. असलं सगळं बेंगलोरला असतंय, आपल्या इकडे पहिल्यांदा झालं. सातारला पण होतंय बरं का असं नाद खोळाच्या शेंद्रेच्या आसपास. कडक कडक वातावरण, सकाळ सकाळ तर कसलं खतरनाक दिसतंय. लय भारी झालाय मोसम बरं का, एकदम क्लिअर साफ सुथरा समुद्राच्या कडेला असल्याचं वाटतंय. नाद खोळा हे पोहोचलेलो आहे किनीच्या टोलवर. चला टोल क्रॉस करू, पाण्याचा बाटला भरून निघू. पाण्याचा बाटला वगैरे भरून निघली. कोल्हापुरात यायलाच आपल्याला दिवस मावळ आहे, बघू शकता. कसं आहे वातावरण.
आयला काय झालंय कोणाला खतरनाकच वातावरण आहे सगळीकडे. तर चला आता जाण कोल्हापूर पास करून घेऊ आणि डायरेक्ट पोचू बॉर्डरला. काल आपण काटा केलेला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. वाढीव काही विषय घेतलेला नाही गाडीत. तेवढंच वजन आहे पण काय काट्यात सांगता येत नाही. 100-50 किलो इकडं तिकडं काटा वाढवत असतो. पण आपल्याला पास करायला 100 किलो आहे अजून आपल्या गाडीत. म्हणजे 100 किलोचा अजून टाकू शकतो माल काय पण 100 किलो वाढून काय काटा येणार नाही. त्यामुळे जाऊ काट्यावरनच बघू. गाडी काय आपली ओव्हरलोड नाही पण बॉर्डरच्या काट्याचं काय सांगता येत नाही. 100-50 किलो त्यामुळे गाडी टाकल्या फास्टर एमआयडीसीनं डायरेक्ट होपरी मार्गे आडीला निघू असंच बाहेर. तर चलो आडीला जाऊन डिझेल टाकी फुल केलीच नाही त्यासाठी. कारण आपली गाडी रस्त्यावरच्या आरटीओला काय ओव्हरलोड येणार नाही कुठल्या पण काट्यावर काढू दे. त्या बॉर्डरला आली चुकून तर त्याच्या 5 किलोचा लपडा झाल्यामुळं लय रिस्क घेत नाही. डायरेक्ट म्हटलं जाऊ इकडून काय वाढतंय 10 किलोमीटर काय फरक पडा मध्ये इथं मगाची मारी कोणी करायची बिन कामाची. त्यामुळे घातले इकडं एमआयडीसीतनं. तर चला कर्नाटकात पोहोचले. मांगूर म्हणून गाव आहे. इथं बघा थोडंसं ट्रॅफिक लागतं कारण बारीक सिंगल रोड आहे, 1 वे आहे. आणि असं ट्रक वगैरे आलं तरी तर टन बसत नाही. तर 12 टन आहे बघा. मला आता ट्रक कसा जातोय काय माहिती. त्याच्या मागं उगाच थांबलेला वरटक मारा पाहिजे मगाच्या. बेळगाव पासिंग ट्रक आहे घातलाय मोठा ट्रक आहे. आता 6 टायर आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गाडी बसत नाहीत ना. संध्याकाळच यायचं त्यानं. आता याचा ट्रक बसणं झाला खेळ. आर याच्या पुढे मग असेच जायला पाहिजे. बघू आता काय होतं. जागेवर ट्रेन आहे भाऊ ना. आता ह्या ट्रक बसतोय का पुढे एक आयसर आलाय बघा. तो आयसर पुढे लागलाय. ह्याचा ट्रक बसायचा सगळा खेळच आहे याचा. आता कसा बसतोय काय माहिती ट्रक याचा. आयसर पुढे लागल्यामुळे सगळा खेळ झालाय. आयसर मला पण डायरेक्ट आला निहो आला बिन हॉर्न देता. त्याच्यानं पाठीमागे सोडून पुढे मारलाय. ते मागे यायला पाहिजे ना. त्यामुळे आता अडकलो सगळे. त्यानं मागे यायची होती ना आयसरवाल्यानं. हा गाडी बसली असती. आता झाला ना दोघाचा पण खेळ. काय लोक आहेत अवघड आहे. देवस्थान दत्ताचं देवस्थान तर पोहोचले आपण. राईट हँडला डायरेक्ट आता हायवेला लागू कारण तिकडे पुढे ट्रॅफिक असते. इथनं मंदिर वरती आहे, इथं भवन आहे. तर चला आता बाहेर पडू हायवेला. इथनं 2-3 किलोमीटर आहे. लेफ्ट हाणून डायरेक्ट भोंगा फाईट हायवेला पोहोचले भावानो. निपाणीला लागलोय आता. भोंगा फाईट नॉन स्टॉप बेंगलोर. झोप आली तर 2 तास पडू मारू आणि मग निघू. पण झोप काय येणार नाही असं मला वाटतंय कारण मी निवांत उठलोय झोपून. 11 वाजता उठलोय त्यामुळे काय झोप येणार नाही. आता महत्वाचं म्हणजे डिझेल टाकी लागल्या, कांडी लागल्या चमकोय. डिझेल टाकू आणि लगेच कल्टी मारू. इथं पुढे पंप आहे त्याला कट ठेवलाय का नाही काय माहिती. भाऊ निपाणीला आले. डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. डिझेल फुल करतो तर आपले एक फॅमिली मेंबर आलेत तिकडून. शेट आलेत. शेट कुठलं भरलंय काय माहिती. तर चला डिझेल टाकी फुल करून मारू कल्टी लगेच. मग फाईट बेंगलोरचा डिशन डिझेल टाकी फुल केली आणि लागलोय आता निपाणीच्या घाटाला. आता काय टेन्शन नाही बेंगलोर पर्यंत. किरकिर राहते डिझेल टाकी. 39 लिटर डिझेल बसलं गाडीत. टाकताना तिथं फुल केलेली ना चमकायला लागली होती. आणि इकडं आतनं बितनं आल्यामुळे जरा नाही तर निपाणीत येऊन जवळजवळ बराबर जर फुल केली होती का नाही. एक्सप्रेसला फुल केली का नाही निपाणीत येऊन 2 गाड्या असते त्या. 30-1 लिटर बसतं. 30-32 लिटर. आणि इकडं जरा जास्त बसलं आणि आपण भिवंडीत टाकलो डिझेल. ट्रॅफिक बिफिक त्यामुळं जरा खेळ झाला. तर चला गाड हाणून कान आणि पोचू डायरेक्ट जेवायला. थांबू आता याला लक्ष्मी धाब्यावर थांबू. जेवण करून मगच पुढे जाऊ. झोप काय येणार नाही. थोडं नॉर्मली लाईटली खाऊन निघू. चलो भावानो बरोबर वाजलेत 9:57 म्हणजे 10 वाजलेत. 10 वाजलेत तर आपण थांबलोय लक्ष्मी धाब्यावर जेवायला कारण पुढे जाऊन परत उपवास आहे. त्यामुळे इथं परत ते मुलं धाब्यावर जेवायला लागतं. जळजळ बेजळ होते. त्यामुळे इथंच आता शेंगभाजी आणू आणि मग कल्टी मारू. तर चला पहिले जेवण करू आणि निघू. आज काय जेवलं तरी काय झोपलं 2 तास तरी चालते. वसा काय करणार नाही 100%. तर चला जेवण करूया. भावना आपण घेतली दुधातली शेंगभाजी. तर भागा टॉपची शेंगभाजी भेटते बरं का. शेंगभाजी लय दिवस झाले खाल्ली नव्हती त्यामुळे शेंगभाजी मागलो. चला दाबो आता. जेवाय थांबलेलो गजलक्ष्मीला. मग तसं जेवण केलं. जेवण झालं दाबून खतरनाक असं. तर लय दिवसातून थांबलं. दिवसा काय आलो की इकडून थांबतो. संध्याकाळी आलो की इकडून थांबतो असा विषय. त्यामुळे काही थांबायचं होत नाही. लय दिवसातून थांबलो. मस्तपैकी शेंगभाजी दाबली 1 नंबर अशी. आणि चला आता निघूया. झोप फक्त यायला नको. झोप आली तर लफडा होणार आहे. झोप नाही आली पाहिजे. तर चला निघूया.
हो ना, 11 वाजलेत बरोबर ना. आपण पोचलोय बेळगावला आज मोहरमचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळं आत गाड्या सोडणं झाल्यात, जोरात आहे. चला जाप 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 आता जाऊ हिरेबागवाडीच्या टोलवर आणि निघू डायरेक्ट तसंच. गणपती बाप्पा मोरया. गणपती सीझन आला बरं का, झालं चालू मूर्त्या बिर्त्या जायला. गणपती चालू झाले आता इकडं. कोल्हापूरची गाडी आपल्या कुठे चालल्या काय माहिती इकडे गणपती. मला वाटतं बेंगलोर साईडला अजून लांब आहे गणपती. दिवाळी नंतर परत, पण आतापासूनच चालू आहे यांचं नियोजन. भारी भारी. बागेवाडीच्या टोलवर आले भावानं. मामा आहे का पुढं? ताते असते पुढं कायम, त्यामुळं इथं जा सांभाळून चालायला. ड्रेस घातला नाही ना. उचलतोय का? चला उचललं बाबा. इथं ताते उभा असतोय, रातचा पण असतोय. ड्रेस आहे का बिनकामाचं. आता काही येत नाही. हुबळी 5 तारीख पुढे आपण कोणाला थांबत नाही. मग मुंगा फाईट असते. हुबळीपर्यंत जरा थांबावं लागतं, कारण ती रोडच तसलाय, मागणी येऊन धरते. तर चला आता रोड लागलाय आपला आवडता धारवाड पर्यंत. टाप मुंगा फाईट. हुबळी बायपासला लागलोय भावानं. खराब रोड आहे त्यामुळे जरा डिगी चालू आहे. डोळ्यावर लाईट पडते त्यामुळे झोप येते. पण अजून पण आपण फ्रेश आहे. मस्त जुनी गाणी लावलेत. चुरा लिया है दिल को. आणि चाललोय डिगी चालू आहे रनिंग. बघू शकता हुबळी बायपास पूर्ण काम झालंय. असं पूर्ण डोळ्यावर लाईट पडले दिसायचं बंद होत. असा खेळ आहे. तर चला जाप पास करू. हुबळीला पोहोचून चांगल्या रोडला लागू. दोन वाजलेत आणि आपण बरोबर पोहोचलोय बांकापूरच्या टोल नाक्यावर. मागच्या ट्रिपला आपण पोहोचलेलो इथे 1 वाजता. आता वाजले 2 वाजता पोहोचले. 1 वाजता आपण इथं ताणून दिलेली. सकाळी 6ला का 7लाच उठलो होतो बघा. आता काही झोप नाही अजून. आली तर 100% झोपणार आपण. तर चला चालू आहे कंटिन्यू. झोप येत नाही तिथपर्यंत रिपीट चालू आहे. चला टोल क्रॉस करून जरा थांबू, स्टॉप घेऊ. बांकापूरच्या टोलवर थांबलेलो. जरा कंटाळा आला, म्हणलं जरा रेस्ट घ्यावा. रेस्ट घेऊन आता म्हणलं मारूया कल्टी. धन्नू कशी दिसते आपली टकाटक. हा आहे ना त्या नक्का. अजून असल्या लाईटा बसवतो बघा इकडं तिकडं 2 कडक दिसते राव. ही भारी वाटते. हा कलरच्या बसवतो वेगळ्या बारकी. तर चला निघूया. टाइमपास करायचा नाही तर परत झोप आली पुढे जायचं म्हणल्यावर खेळ होईल. तर चला निघूया. हो ना, कंटाळा काय अजून आला नाही. जेवढं होईल तेवढं हाणू आणि जिथं येईल तिथं पडी मारू. तर चला निघूया. जाप जेवढं होईल तेवढं हाणू आणि झोप येईल तिथं झोपू. झोप काय येणार नाही माझ्या अंदाजानं. 2 वाजलेत बरोबर. आता 2-3 म्हणजे आता इथनं पुढं झोप यायला चालू होते. पण आपण मस्त अशी गाणी लावल्यात जुनी आणि कंटिन्यू चाललोय. हुबळी बायपासला जरा वाटलं होतं मला की डोळ्यावर लाईट पडली गेल झोप, पण काय वाटलं म्हणजे आली नाही झोप. त्यामुळे मग कंटिन्यू चालू. मग रस्त्यानं आपली फॅमिली मेंबर वगैरे भेटतात. आपलं चालू आहे. पहिला स्टॉप इथं घेतलाय आत्तरगीनं. जीवन निघल्यापासून आपण बांकापूरला. तर चला आता दुसरा स्टॉप मला वाटतं चित्रदुर्गाचा असेल. बघू आता कसं होतंय. तर चलो निकलते हे मुंगा फाईट. पोहोचलोय दावणगिरीच्या टोलवर. टोल क्रॉस करू आणि मस्त असं चहा घेऊन मग कल्टी मारू. झोप आल्याचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे चहा घेऊन कल्टी मारू लगेच. बरोबर 4 वाजले तर आपण दावणगिरी पास करून दावणगिरीच्या पुढच्या टोलवर आहे. तर झोप यायला लागलेली. आता पडी मारूया. आणि गाडी पण अशी लावली. ही चहावाल्याची दुकान आहे ती बघा. चहावाल्याच्या दुकानाच्या समोरच लावले. आता 4 वाजल्यात. जवळजवळ 5 वाजता येतील ती. आल्या म्हणजे लगेच उठवेल ते. म्हणजे तासभर जरी झोप झाली तरी कल्टी मारतोय असा आयडिया करून. नाही तर गजर लावला तर आपण काय घंटा उठणार नाही. चहावाला आला की धाड वाजवून उठवल तरी. चला इथंच दाबू. दाबल्या साईडला आणि इथंच पडी मारू. तो चलो तासभर पडू आणि मग लगेच निघू. तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री आपण 4 वाजता येऊन झोपलेलो. इथं कोण उठवायचं आलं नाही मला. मी म्हटलं चहावाला येईल उठवायला, पण आलंच नाही कोण. तर उठून निघलोय. आता जवळजवळ वाजले 7 आणि पोचलोय चित्रदुर्गाला.
3 तास झोपलो, मस्त झोप पण झाली, काय टेन्शन नाही, लेट पण नाही झालं. ऊन पडलं तोंडावर की उठून निघलो लगेच तिथनं. जाग आली मला, कारण मी झोप आलेली मस्त मस्त त्या टायमिंगला झोप झाली बरोबर कडक मध्ये. तर चला, झोप पण झाली कम्प्लीट आणि आता केली सुरुवात बेंगलोरच्या दिशेनं. कान 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 रनिंग हाणो. आता वाजले 7, म्हणजे बघा 8, 9, 10, 10:30, 11 पर्यंत पोहोचते कंपनीत. जाऊन खाली करू आणि मग भरायचा प्रोग्राम करू. तर चलो चलते हैं बेंगलोर की ओर. आठ वाजेच्या भावानं बराबर पोहोचले चित्रदुर्गाच्या टोलवर. चित्रदुर्ग पास करून हा टोल लागतो. फ्रेश होऊया आणि निघूया. पोलीसवाला उभा आहे वार्तावर, ड्रेस घातला नाही, थांबत नसतो याला बोंगा फाईट निघायचं. तर उचलले की तिथं तात्या उभा असतोय. तर चला पुढे जाऊन थांबू. आता इथं फ्रेश व्हायचं होतं, पण आता ह्यो इथं माझ्या तोंडाकडे बघतोय, ड्रेस घातला नाही त्यामुळं. चला जाप जाऊ पुढे कुठे पंपावर फ्रेश होऊन मग निघून जाऊ. आणि शेरेच्या तिथं पंपावर थांबलेलो, मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक. आता चहा घेऊ इथं आणि कल्टी मारू लगेच. चहा प्यायला भाऊन चहा प्यायला थांबलो. आज उपवास असल्यामुळे काय खायला नाही, चहा घेऊन लगेच कल्टी मारू. चला भाऊन चहा वगैरे घेतलाय. जवळ 9 वाजलेत, 11 वाजतील कंपनीत जायला. 2 तास इथनं आता शर्यतनं 2-2.5 तास लागतील. तर चला होईल एवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आज खाली करून आज भरायचा प्रयत्न करू. कंपनीत खाली करायला वेळ जातो राव तिथं. मग आपलं स्पेशल परमिशन, आज कंपनी बंद असती त्यामुळं होईल खाली. तर चला निघूया. तर चला भावांनो, ज्योतिबाच्या नावानं चांग भल, जय श्री महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि करूया आजच्या दिवसाला सुरुवात. डुंगा फाईट. अजून आपल्याला 1.5 ते 2, 2.5 तास लागतील. 2.5 तास टोटल त्याला पोहोचायला. आपल्याला कुठं? बँगलोरच्या पुढे जायचं आपल्याला ना, बमसुंदराला. तिकडे नाईस रोड वरून जायला तो अर्धा 1 तास पकडा झाला. तो 40-45 किलोमीटर ते, आणि हे इथून 100, म्हणजे अजून 150 किलोमीटर आहे. 2.5 तास पकडा मिनिमम, ट्रॅफिक नाही लागलं कुठं तर. झाप जाण्याचा प्रयत्न करू, कारण आज गाडी रिटर्न फिरवायची असं डोक्यात आहे माझ्या. खाली पण त्या कंपनीत असं लपड आहे की खालीच होत नाही राव लवकर. लय मगाची मारी. आपली काय ऑलरेडी एंट्री आहे कंपनीत, नाही ज्याची एंट्री नसती का नाही त्याला लय त्रास होतो. एंट्री आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला लावूया रिपीट. आता फक्त डिझेल टाकायचं राहिले, बाकी सगळा कार्यक्रम ओके झालेला आहे. बराबर पोहोचलोय आपण शिरेच्या पुढच्या टोलला. आणि ड्रेस काय घातलेलाच नाही राव, वर्दी घालाय पाहिजे. इथं पण पोलीसवाले असतात. बिन कामाज वर्दी असली कोण हात करीत नाही, वर्दी नसली हात करतात. त्याला जाऊ रे यंगच. तसं आपण काय थांबत नाही, किती बी हात करा काय करा, आपण भोंगाड असती. चल आपण कसं म्हणतो खोपोले आले की मुंबई आली, तसंच टुमकुर आलं की बेंगलोर आलं. तर टुमकुरला पोहोचले भावानं. लय लेट झाला राव. टाइमपास तर काय केला नाही, नाश्ता करायला थांबलो नाही, नाहीतर काय नाही, उपवास आहे आज. तरी पण लेट झालाय, कसं काय माहिती. ट्रॅफिक नाही काय नाही, रनिंग मध्येच आहे. इथंच 11 वाजता आले, लय लेट झाला. 1 वाजेपर्यंत जरी गाडी खाली करून बाहेर आलो कंपनीतनं, तरी भरायचं जुगाड लागतंय. बघू कसं होतंय. मार्केट शांत आहे वरतं बेंगलोरचं, आपल्याला काय फरक नाही पडत. आपण निघू आजच्या आजच. पण डिझेल टाकी फुल करायला लावले, आणि टाकी फुल करू डायरेक्ट टुमकुरला आणि लगेच कल्टी मारू. चला डायरेक्ट लय उशीर झाला कंपनीत जायला आपल्याला. टाकी फुल केली म्हणजे भरून पाका आपली ह्याच्यापर्यंत जात्या. चित्रदुर्गा पास करून फायनली भावानं पोहोचलोय नीलमंगल्याला. तो खालनं गेलेला रोड आहे, तो तिकडे टोल लागत नाही. इकडे वरनं गेलं की टोल लागतो. तो टोल फ्री आहे लेफ्टनं, सर्व्हिस रोड. इकडून टोल लागतो. टोल पण जास्त नाही, 40 रुपये आहे. 40 रुपये दिवसभर या जा, असा लफडा आहे. दिवसभर या कधी बी जावा, 40 रुपये आतल्या रोडला, असा विषय. तर चला आता जाऊ नाईस रोडला, टन मारून भोंगाट निघू. कारण वेळ झालाय भरपूर. 11 वाजले, 11:30 वाजले राव इथंच यायला. म्हणजे मापात आलो. झोपलो नसतो तर बरोबर 10 वाजता कंपनीत गाडी असते निघालेल्या टायमिंगला. झोपल्यामुळे जरा खेळ झाला, बाकी काय नाही. चला आज काय असं पण
शनिवारच आहे, निवांत काम आहे सगळं. गाड्या पण लय मार्केटमध्ये वाटतं. पण आपण जर लवकर खाली झाली ना आपली 2 वाजेपर्यंत जरी तरी फिरणार माग बिंदास. पोचलोय बरोबर बेंगलोरला. आता इथून लेप घेऊन नाईस रोडला लागू. चलो ले लिया लेप और लगेगे नाईस रोड, मतलब बेंगलोर बायपास. लागलो भाऊ ना बेंगलोर बायपास. मग फाईट आता तासाभरात कंपनीत. 12 वाजतील राव कंपनीत जाय. 12 काय 12:30 वाजतील. तासभर लागल. जाम नाही लागलं कुठे तर. उतरल्यावर जरा ट्रॅफिक राहते. बाकी मग काय बघा फाईटच आहे. मग कसा आहे बिरकेट. बिरकेट मध्ये निभार लावले. 80 ना रेट चालू आहे. 80-90 बिरकेट आहे. चाऊच्या टोलवर पोहोचले. पवन चक्कीवाल्यांच्यामुळे ट्रॅफिक लागलं होतं. 10-15 मिनिटं गेली राहते. आता पवन चक्कीची पाती दिवसाची कशाला बाहेर काढते ते कोणास ठाऊक. बिनकामाला ट्रॅफिक लागते त्यांच्यामुळे. तर चला टोल झालाय पास. पुढे आपले फॅमिली मेंबर थांबलेत. त्यांची गाडी घेऊन लगेच कल्टी मारू खाली कराय पोचलं बाय. गाडी फिरवायची आज नाही तर लाटाकली. मग कुठं थांबलाय भाऊ. टोल पास करून चला भाऊ नो. होसूर रोडला लागतो. आता इथून राईड मारत थोडंफार ट्रॅफिक राहील. बाकी मग काय रोड टापोटाप आहे. आता मी बघितलं नाही 2 कंपनी आहेत. त्या कुठल्या कंपनीचा पेपर आहे बघतो. म्हणजे भोगा फाईट जाया बरं. बघितलंच नाही मी अजून कुठल्या कंपनीचा आहे नक्की. इलेक्ट्रॉनिक सिटीतला आहे का होसूरचा आहे. इधर का आहे होसूर रोड इलेक्ट्रॉनिक सिटी. ओके त्या दिवशी भरलेला तिथं जायचं आहे. काय विषय नाही. आपण कुठला माल भरलेला हाजिरा नाही कुठे त्या दिवशी गुजरातला गेलेला तिकडला. तिथं भरलेलं तिथं खाली करायचं त्या दिवशी मेडिसिन कंपनी. तर चलो फटाफट लग गया ट्रॉफिक. लग गई वाट. इथनं जाम लागलंय वाटत. आता काय सगळा खेळच आहे. गरम व्हायला लागले. एसी लावली बा. तवा कुठं गार वा झाला. आता हे थोडंफार टोल नाक्यापर्यंत जाम राहते. अर्धा तास जाईल. चला पटापट पोचून घेऊया. 1 वाजले भावानं कंपनीत पोहोचायला. एवढं ट्रॅफिक होतं यायला उतरायला सगळ्याकडे. बायकॉन कंपनी वास मारायला लागला. तर इकडे आले की मला कसं तरी होते. तर चला एंट्री वगैरे करू आणि खाली करू. तास 1.5 तास किंवा 2 तास जाईल आता कंपनीत खाली करा. आज भरते का नाही रिटर्न जरा शंकाच आहे. बोका तर लागले. त्या उपवासाचं साहित्य तर आणलंय सगळं. गच पिशवी भरून साहित्य आहे. पण पहिली एंट्री करू आणि मग बघू पोटात आज जाऊ. काय लपड झालं सगळं. तिथं गेलो एंट्री करायला. तर ते साहेब म्हणला तिथं खाली होणार ना. इलेक्ट्रॉनिक सिटीला कॅम्पसला घेऊन ये. आज शनिवार सुट्टी आहे. तिकडे खाली होते. बरं बाबा म्हटलं आलो. आता इथनं 3-4 किलोमीटर आहे ते परत हायवेला. चला जाऊया तिथं. निघालोय आता कॅम्पस कडं. 3-4 किलोमीटर दाखवलं होतं तिथनं. या बायकोंचं इथं 7-8 प्लॅन्ट आहे ते जवळजवळ. नक्की कुठं जायचं काय जायचं सगळा खेळ असतो. आज शनिवार असल्यामुळे ते म्हणलं तिकडे होणार ना. इकडे वेअरहाऊसला घेऊन ये. म्हणलं आलो बाबा. पोचलोय कंपनी पाशी. ही आहे बघा बायकॉन कंपनी कॅम्पस. तर इथं आता एंट्री करायला मेल यायला लागतो. मेल आला की मग ओटीपी येतो. ओटीपी आला की मग एंट्री करायची. तोपर्यंत उपवास आहे. भूक लागले राव जाम. उपवासाचं आणलंय दणकून साहित्य. लाव दणका. उपवासाचा विषय हार्ड आहे आपल्यावर का. रात्री मधनं येताना त्या येळगुंडच्या तिथं घेतलंय. हे काय उपवासाला चालू नाही. आंबा बडण घेतल्यामुळे टाइमपासला. हे काय घेतलं फराळ केवढा आहे बघा. निभार मोठं दिलंय हे नवीन. बारकं नव्हतं त्यांच्याकडे. आणि हे घेतलंय मी काय म्हणायचं साबुदाणा. लाव दानका आता साबुदाण्यावर. फराळी चिवडा नंतर बघू. पहिले हे संपणार तर नाही. थोडंफार खाऊ. पावशेर घेतलंय. वाईट आले. कसं लागतंय बघूया. क्वालिटी आहे कसा आहे. कोल्हापूरचा माल आहे. या भाऊन साबुदाणा खाया. लेलंड म्हणते आमच्या लेलंड साबू. मस्त लागतंय राव. क्वालिटी आहे. हे विकतचं घेण्यापेक्षा याने सुट्ट दिलं मला. पुढे आम्ही घरी बनवतो. आमचं वैयक द्या. मस्त आहे राव. क्वालिटी आहे. येळगुंडला गेले. येळगुंडच्या पुढे तिथं आडीच्या तिथं 1 नंबर. मग कम्प्लीट 1 वाजता तिथं पोहोचलो होतं. तिथनं इथं पाठवलं. 1:30 वाजता इथे एंट्री केली. 1:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 5 वाजले. तर आता तो म्हणतो खाली होत नाही. डायरेक्ट सोमवारी होईल. राव वासा करीत आलो. हे असं मला पहिलेच तो म्हणल्या ना की खाली होणार नाही म्हणून. कधी की भरताना सोमवारी खाली होईल म्हणून. पण परत मी दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर फोन केला त्याला. म्हटलं अरे काय कसं तर म्हणला स्पेशल परमिशन घेतली. या तुम्ही खाली होईल शनिवारी. म्हणून वासा करीत आलो. त्याच्या आईला आता म्हणतो खाली होत नाही. काय सगळं उलटच लागलंय. कसं काय कोणा ह्यो महिनाचा उलटा लागलाय सगळा. बेकार आहे. खाली होत नाही. आता गाडी आता आज शनिवार उद्या रविवार उद्या दिवस काढायचा आणि परवा दिवशी खाली होणार गाडी.
गाडी आज फिरली असती 2 ऑर्डर होते राव माझ्याकडं. सगळा खेळच झाला. म्हटलं मग ते इंडिया जायचं मुंबईला, कधी आवाजलेलं कधी सळलं होतच नाही. असाच काहीतरी खेळ होती. तर चला आता बघू, इथं जरा टाइमपास करू आणि जाऊ बमसुंदराला संध्याकाळी थांबायला, पार्किंगला थांबू जाऊन. तर चला बघू आता कसं होतंय. तर भावना आता खाली करायचं बघू उद्या परवा दिवशी डायरेक्ट. तर चला हा व्हिडिओ आपण सध्या इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या आणि परवाच्या व्हिडिओ मध्ये. चला, जय महाराष्ट्र.